हॅलो स्टुडंट, आज आपण लेक्चर बघणार आहोत. NTC सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे आपला प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स आणि त्यामध्ये आपण चॅप्टर बघतोय तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्स. तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्समध्ये मागच्या लेक्चरला आपण ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्स म्हणजे काय आणि त्याचे वेव्ह फॉर्म बघितल्या होत्या. आता वेव्ह फॉर्म बघितल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं, तो म्हणजे कोणता की त्यामध्ये मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन्स किंवा टाईम डोमेन डिस्क्रिप्शन्स बघायचं, त्याचे इक्वेशन्स बघायचे. तर आता जो फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह दिलेल्या आहे आपल्याला, वेव्ह फॉर्म दिलेला आहे, त्या जर आपण ऑब्झर्व करायचं म्हटलं तर काय 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 ऑब्झर्व केलं आपण त्यामध्ये. द फ्रिक्वेन्सी ऑफ द सायनोसॉइडल कॅरियर इज मच हायर दॅन दॅट ऑफ द मॉड्युलेटिंग सिग्नल. जी फ्रिक्वेन्सी आहे सायनोसॉइडल कॅरियर्समध्ये, जी फ्रिक्वेन्सी ती काय आहे तर हायर सांगितली. कशापेक्षा तर मॉड्युलेटिंग सिग्नलपेक्षा काय सांगितली, त्याची रेंज हाय रेंजमध्ये सांगितली. In AM, the instantaneous amplitude of the sinusoidal high frequency carrier is changed in portion of the instantaneous amplitude of the modulating signal. This is the principle of AM. काय सांगितलं आहे, काय ऑब्झर्व केलं आहे तर EMचं जे इन्स्टन्स ॲम्प्लिट्यूड आहे किंवा त्याचं जे सायनोसॉइडल हाय फ्रिक्वेन्सीची जी कॅरियर आहे ती काय होते, चेंज करतो त्याच्या पोर्शनला. आणि ज्यावेळेस त्याचा पोर्शन चेंज होतं त्यावेळेस त्याचं जे इन्स्टन्स ॲम्प्लिट्यूड आहे किंवा त्याचं जे मॉड्युलेटिंग सिग्नल हे काय होतं तिथं चेंज होतं. आणि आपल्याला त्याचे प्रिन्सिपल्स आपण काय म्हटलं आहे त्याला, त्याचे हे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचे काय असतात, प्रिन्सिपल्स असतात. द टाईम डोमेन डिस्प्ले ऑफ द AM सिग्नल ए शो इन फिगर. तर आपल्याला काय दिलेलं आहे, टाईम डोमेनचा डिस्प्ले दिलेला आहे. म्हणजे जो आपले हे फ्रिक्वेन्सी वेव्ह आहे त्याला काय म्हटलं जातं तर टाईम डोमेन डिस्प्ले किंवा टाईम डोमेन रिप्रेझेंटेशन्स म्हटलं जातं. This AM signal is transmitted by the transmitter. The information is the AM signal is contain the amplitude variation of the carrier envelope shown by the dotted lines. तर AM सिग्नल जे ट्रान्समिट होते ट्रान्समिटर्सवरती, जे त्याची जे इन्फॉर्मेशन आहे AM सिग्नलची काय करते, कंटेंट करते किंवा त्याचं जे ॲम्प्लिट्यूडचं व्हॅरिएशन आहे ते कॅरियरचं ते काय होतं इन्व्हलपला शो करत असतं. कशावरती तर त्याच्या ज्या डॉटेड लाईन आहे ते काय करतो आपल्याला इन्व्हलप काय करत असतो, शो करत असतो. म्हणजे अनमॉड्युलेटेड कॅरियर आणि त्यानंतर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड AM सिग्नल जर बघितलं तर त्यामध्ये काय होतं आपल्याला एक इन्व्हलप दिसतं. इन्व्हलप म्हणजे कसं की जे आपलं सिग्नल हे काय होतं इन्क्रीज डिक्रीज होत असल्यानंतर एक इन्व्हलप शेपमध्ये काय होतं ते आपल्याला दिसून येतं. इथं तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. नोट दॅट द फ्रिक्वेन्सी अँड फेज ऑफ द कॅरियर रिमेन कॉन्स्टंट. यामध्ये काय आहे तर आपली जी फ्रिक्वेन्सी किंवा जी फेज आहे ती कशी आहे तर कॉन्स्टंटमध्ये. म्हणजे फ्रिक्वेन्सी कशी आहे कॉन्स्टंट आहे आणि त्याची फेज पण कशी आहे एकदम कॉन्स्टंट रेंजमध्ये. पण चेंज काय होतं आहे त्यामध्ये तर ॲम्प्लिट्यूड काय होतं त्याचं चेंज होत आहे. AM is used in the applications such as the radio transmission and TV transmissions. तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हे जर यूज केलं कुठं केलं जातं किंवा त्याचं ॲप्लिकेशन काय तर रेडिओ ट्रान्समिशन आणि TV ट्रान्समिशन सिस्टममध्ये काय केलं जातं ते मोस्टली यूज केलं जातं. त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे कोणता आपल्याला तर टाईम अँड फ्रिक्वेन्सी डोमेन रिप्रेझेंटेशन ऑफ AM. The mathematical representations of AMO can be divided into two parts, namely the first time domain representation and second frequency domain representations. The time domain representation is the graph of voltage on y-axis and time on x-axis. That means time is the variable. Where in the frequency domain representations we plot amplitude on the y-axis and the frequency of the x-axis. That means frequency is the variable. Mathematical representation of AM time domain description. आता आपल्याला बघायचं आहे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन्स. Let the modulating signal be sinusoidal and represent as. जे मॉड्युलेटिंग सिग्नल आहे काय तर सायनोसॉइडल्समध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. तर EM इज इक्वल टू EM cos ओमेगा MT. Where EM is the instantaneous amplitude of modulating signal, EM is the peak amplitude, omega m is the 2 pi f m, and fm is the frequency of the modulating signal.
काय फॉर्म्युला सांगितलं त्यांनी आपल्याला, इक्वेशन काय सांगितलं आहे, तर EM इज इक्वल टू EM कॉस ओमेगा टी. तर वियर EM म्हणजे काय असणार आहे, आपलं इन्स्टन्स ॲम्प्लिट्यूड असणार आहे मॉड्युलेटिंग सिग्नलचा. त्यानंतर EM जो आहे तो काय तर पीक ॲम्प्लिट्यूड म्हटलं आहे त्याला. त्यानंतर ओमेगा M म्हणजे काय तर 2πfm, आणि FM म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी सांगितली कोणती, तर आपली मॉड्युलेटिंग सिग्नलची काय असते ती फ्रिक्वेन्सी असते. लेट द कॅरियर सिग्नल ऑल्सो इज द सायनोसॉइडल ॲज a much higher frequency than that of the modulating signal. The instance carrier signal EC is given by. काय दिलं आपल्याला, कॅरियर सिग्नल दिलं आहे, म्हणजे सायनोसॉइडलमध्ये त्याची जी हायर फ्रिक्वेन्सी रेंज किंवा मॉड्युलेटिंग सिग्नल म्हटलं आहे त्याला. आणि ते इन्स्टन्स कॅरियरमध्ये किंवा सिग्नल EC इज इक्वल टू काय म्हटलं आहे, तर EC इज इक्वल टू EC कॉस ओमेगा टी. हे काय दिलं आहे आपल्याला, सिग्नल दिला आहे. EC इज इक्वल टू EC कॉस ओमेगा सी टी. तर वियर EC इज इक्वल टू काय आहे, पीक कॅरियर ॲम्प्लिट्यूड. वियर EC इज इक्वल टू काय आहे, तर पीक कॅरियर ॲम्प्लिट्यूड आहे. त्यानंतर FC इज इक्वल टू काय आहे, तर कॅरियर फ्रिक्वेन्सी, आणि ओमेगा C इज इक्वल टू काय आहे, तर 2πfc. तर EC म्हणजे काय आहे, तर पीक कॅरियर ॲम्प्लिट्यूड, FC म्हणजे कॅरियर फ्रिक्वेन्सी, अँड ओमेगा C म्हणजे 2πfc. द AM वेव्ह इज एक्सप्रेशन्स बाय द फॉलोइंग. EAM इज इक्वल टू A cos 2πfc t, where A is equal to envelope of AM wave. Where A present the instantaneous value of the envelope, the modulating signal. Where A represent the instantaneous value of the envelope, the modulating signal. Add or get subtract from the peak carrier amplitude EC as shown in figure. Hence, we can represent the instantaneous value of envelope as A is equal to EC plus EM is equal to EC plus EM cos 2πfm t. Hence, the AM value is given by EAM is equal to A cos 2πfc t is equal to EC plus EM cos 2πfm t cos 2πfc t. Therefore, EAM is equal to EC 1 plus EM divided by EC cos 2πfm t cos 2πfc t. Let M is equal to EM divided by EC with the modulation index. Therefore, EAM is equal to EC 1 plus EM cos 2πfm t cos 2πfc t. This expression represents the time domain representation of an AM signal. Show the time domain representation of AM wave. Modulation index or modulation factor. आता हे झालं तुमचं इक्वेशन. काय भेटले तुम्हाला फायनल इक्वेशन, तर EAM इज इक्वल टू EC फायनल इक्वेशन काय भेटले तुम्हाला, तर EC प्लस EM कॉस 2πfm t साइन ओमेगा C t. आणि देअरफॉर लेट EM इज इक्वल टू काय असतं, EM डिवायडेड बाय EC. हे काय म्हटलं आपल्याला, मॉड्युलेशन इंडेक्स. तर मग देअरफॉर EM इज इक्वल टू काय इक्वेशन झालं आपलं, EC 1 प्लस EM कॉस 2πfm t कॉस 2πfc t. हे काय झालं आपलं एक इक्वेशन्स झालं. तर मॉड्युलेशन इंडेक्स किंवा मॉड्युलेशन फॅक्टर म्हटलं. आता मॉड्युलेशन इंडेक्स म्हणजे काय, in amplitude modulations wave, the modulation index M is defined as the ratio of amplitude of the modulating and carrier wave as follow. M is equal to EM divided by EC, where EM greater than EC, the modulation index. M has value between 0 and 1 and no distortion is introduced in the AM wave. But if AM less than EC, then AM is the greater than 1. This will distort the shape of AM signal. This distortion is called as the overmodulation.
The modulation index is also called as the modulation factor, modulation's coefficient or degree of modulations, where if modulation's index is expressions and percentage, it is called as percentage modulations. Therefore, percentage modulation is equal to EM divided by EC into 100. Note that EM is the dimensions quantity. काय म्हटलं मॉड्युलेशन इंडेक्सचं काय फॉर्म्युला सांगितलं आपल्याला. तर मॉड्युलेशन इंडेक्स किंवा मॉड्युलेशन फॅक्टर जर म्हटलं आहे तर मॉड्युलेशन इंडेक्स आणि मॉड्युलेशन फॅक्टर रेशो कशाचं म्हटलं आहे. तर मॉड्युलेशन इंडेक्स इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग अँड कॅरियर वेव्ह ॲज द डिफाईन ॲज द रेशो काय म्हणतो एम्प्लिट्यूड ऑफ द मॉड्युलेटिंग अँड कॅरियर वेव्ह ॲज फॉलो. तर समजा वेन EM लेस दॅन काय EC आणि मॉड्युलेशन इंडेक्स EMS काय सांगतो आपल्याला त्याची व्हॅल्यू 0 किंवा 1 आणि नो डिस्टोर्शन म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही डिस्टोर्शन्स नाही आणि तो इंट्रोड्यूस करतो कशाला EM वेव्हला. बट आपण EM ग्रेटर दॅन EC जर घेतला तर आपला EM हा काय होतो ग्रेटर दॅन होतो काय 1पेक्षा आणि ज्यावेळेस तो ग्रेटर दॅन झाला त्यावेळेस ते डिस्टोर्शन किंवा त्याचा जो शेप आहे EM सिग्नलचं काय होतं डिस्टोर्शन्स होतं. इट इज कॉल्ड ॲज काय ओव्हर मॉड्युलेशन काय होतं तो डिस्ट्रॉय होता. आणि द मॉड्युलेशन इंडेक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मॉड्युलेशन फॅक्टर. मॉड्युलेशन इंडेक्स काय असते इट इज कॉल्ड ॲज ऑल्सो कॉल्ड ॲज काय असते ते मॉड्युलेशन फॅक्टर किंवा मॉड्युलेशन्स कोएफिशियंट किंवा डिग्री मॉड्युलेशन्स म्हटलं जातं. आणि त्याचं जे मॉड्युलेशन आहे किंवा त्याचे जे इंडेक्स आहे ते एक्सप्रेस केल्यानंतर किंवा त्याचे जे पर्सेंटेजेस जर बघितले आपण इट इज कॉल्ड ॲज काय म्हटलं तर पर्सेंटेज मॉड्युलेशन्स म्हणजे पर्सेंटेज मॉड्युलेशन इज इक्वल टू EM डिवायडेड बाय EC इंटू काय 100. म्हणजे EM काय असतो त्याचा डायमेन्शन क्वांटिटी म्हणून काय केलं जातं EM तिथं यूज केलं गेलेलं आहे. आता ही जी वेव्ह फॉर्म दाखवली तुम्हाला काय दाखवलं फर्स्ट मॉड्युलेटिंग सिग्नल दाखवलं किंवा मग त्यानंतर काय दाखवलं तुम्हाला एक साईन वेव्ह सिग्नल दाखवलं त्यानंतर कॅरियर वेव्ह दाखवली किंवा मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर दोन्ही काय दाखवलं मिक्स दाखवलं आणि त्यानंतर नेक्स्ट वेव्ह दाखवली ती कोणती तर ॲम्प्लिट्यूड ऑफ द मॉड्युलेटिंग सिग्नल रिमेन द सेम. ॲम्प्लिट्यूड ऑफ द कॅरियर वेव्ह इज व्हेरिंग. असे काय दाखवलं आपल्याला 2 पोझिशन्स दाखवले त्यामध्ये. त्यानंतर आता काय तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस दिलेले कशाचे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचे. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस काय म्हणते तुम्हाला काय दिलेले त्याचे ॲडव्हान्टेजेस. तर फर्स्ट बघणार आहोत आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस. तर फर्स्ट काय ॲडव्हान्टेजेस आहे तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन इज इरेज टू इम्प्लिमेंट. त्यानंतर सेकंड आहे AM ट्रान्समीटर आज लेस कॉम्प्लेक्स. AM ट्रान्समीटर काय आहे तर लेस काय आहे कॉम्प्लेक्समध्ये असतं. AM रिसिव्हर आर सिम्पल डिटेक्शन्स इज इझी. EMचा रिसिव्हर कसा असतो सिम्पल असतो आणि त्याचं जे डिटेक्शन्स आहे ते कसं असतं इझिली असतं. त्यानंतर AM रिसिव्हर आर कॉस्ट इफिशियंट. AM रिसिव्हरचा काय असतो कॉस्ट कसं असतो इफिशियंटमधले असतो आणि कॉमन पर्सन कॅन अफोर्ड करतो त्याला बाट किंवा बाय इट. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस काय आहे तर AM वेव्ह कॅन ट्रॅव्हल अ लॉंग डिस्टन्स. AM वेव्ह काय करते ट्रॅव्हल करत असते कुठं तर लॉंग डिस्टन्सवरती काय करते ते
ट्रॅव्हल्स करते. त्यानंतर येईल लो बँडविथ. त्याची बँडविथ कशी असते तर एकदम लो क्वांटिटीमध्ये काय असते त्याची बँडविथ असते. डिमॉड्युलेशन्स कॅन बी डन युजिंग 5 कंपोनंट्स अँड इच सर्किट. काय होतं त्यामध्ये डिमॉड्युलेशन्स होतं आणि त्यामध्ये 5 कंपोनंट्स काय केले जाते तर सर्किटमध्ये यूज केले जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे द रिसिवर यूज फॉर AM इज व्हेरी चीप. रिसिवर काय करतं यूज केलं जातं एममध्ये कसं तर व्हेरी चीप क्वांटिटीमध्ये काय केलं जातं ते यूज केलं जातं. त्यानंतर आता डिसॲडव्हान्टेजेस. तर डिसॲडव्हान्टेजेस काय दिलेले आहेत आपल्याला तर व्हेन इट्स कम टू पॉवर युजिंग इन द इफिशियंट. व्हेन इट्स कम्स टू पॉवर यूज इट इज नॉट इफिशियंटमध्ये त्यामध्ये काय केलं जात नाही पॉवर यूज केलं जात नाही कसं इफिशियंटली. त्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज काय म्हटलं इट्स रिक्वायर अ व्हेरी हाय बँडविथ दॅट इज इक्विव्हॅलंट टू दॅट ऑफ द हायेस्ट ऑडिओ फ्रिक्वेन्सी. काय तर व्हेरी हाय बँडविथ काय केली जाते इक्विव्हॅलंट किंवा रिक्वायर्ड केली जाते यूज केली जाते आणि त्याची जी हायेस्ट ऑडिओ फ्रिक्वेन्सी काय होते इक्विव्हॅलंट्समध्ये काय असते त्याची हायेस्ट ऑडिओ फ्रिक्वेन्सी असते. त्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस ते कोणतं तर नॉईज इंटरफरन्स इज हायली नोटिसेबल. नॉईज इंटरफरन्स कसं आहे तर हायली नोटिएबल्स काय त्याचे डिसॲडव्हान्टेजेस म्हटलं. त्यानंतर आता त्याचे ॲप्लिकेशन्स काय म्हटले त्याचे तर कुठं कुठं यूज केलं जातं बरं ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्स. आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं तुमच्या ते लक्षात आलं असेल की त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय तर काय ॲप्लिकेशन आहे त्याचे 2च मेन ॲप्लिकेशन्स म्हटले जातात ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचे. ते म्हणजे रेडिओ ब्रॉडकास्टिंग्स आणि TV सिस्टम किंवा TV ट्रान्समिशन्समध्ये. हे काय त्याचे 2 ॲप्लिकेशन्स म्हटलेले आहे रेडिओ ब्रॉडकास्टिंग्स आणि TV ट्रान्समिशन सिस्टम हे त्याचे 2 ॲप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे त्याने एक प्रॉब्लेम दिलेला आहे एक्झाम्पल्स दिलेले आपल्याला सॉल्व करायला. काय सांगितलं आहे प्रॉब्लेम्समध्ये तर कॅरियर वेव्ह ऑफ द फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1 MHz विथ द पीक voltage of 20 volts used in modulating a signal of frequency 1 kHz with peak voltage of 10 volts. Find out the following. Musical question mark frequency of the modulation wave आणि बँडविथ हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचं. तर कसं फाइंड करणार आपण तर सोल्युशन्स म्हणा. म्यू म्हणजे काय AM/AC इज इक्वल टू काय दिलं 10 volts डिवायडेड बाय 20 volts इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला मग 12 इज इक्वल टू काय 0.5 म्हणजे 0.5 घेतले आपल्याला मायक्रोची व्हॅल्यू. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉड्युलेटिंग वेव्ह ती कशी फाइंड करणार आपण फ्रिक्वेन्सी ऑफ मॉड्युलेटेड वेव्ह तर FC प्लस FM म्हणजे FC मायनस FM. आता FC किती दिले आपल्याला 1 MHzमध्ये आणि FM किती दिले आपल्याला 1 kHzमध्ये. तर आपल्याला काय फाइंड काय करायचं आहे तर फ्रिक्वेन्सी ऑफ मॉड्युलेशन्स वेव्ह काय करायचे फाइंड करायचे. मग काय फॉर्म्युला आहे FC प्लस FMचं त्याचा फॉर्म्युला म्हटलं मग 1 × 10⁶ प्लस 1 × 10⁻³ इज इक्वल टू किती झालं 1001 × 10⁻³ इज इक्वल टू काय 1001 kHzमध्ये काय भेटले आपल्याला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन्स भेटला. FC मायनस FM इज इक्वल टू 1 × 10⁻⁶ मायनस 1 × 10⁻³ इज इक्वल टू 999 × 10⁻³ इज इक्वल टू 999 kHzमध्ये काय भेटले आपल्याला FC प्लस FC मायनस FM भेटला. तर त्याचं काय भेटतं आता आपल्याला हे झालं आपल्याला त्याच्या फ्रिक्वेन्सी ऑफ मॉड्युलेशन वेव्हच्या 2 रेंज. एक किती रेंज आहे 1001 kHz टू 999 kHzपर्यंत काय असणार आहे त्याची रेंज असणार आहे. त्यानंतर आता बँडविथ. तर बँडविथ काय अप्पर साईड बँड फ्रिक्वेन्सी आणि लोअर साईड बँड फ्रिक्वेन्सी हे काय आहे आपलं बँडविथचा फॉर्म्युला असतं. म्हणजेच काय FC प्लस FM मायनस FC मायनस FM हे काय त्याचं फॉर्म्युला आहे. तर मग काय तर 2FM इज इक्वल टू काय तर 1001 kHz मायनस 999 kHz इज इक्वल टू काय 2 kHz ही काय भेटलं आपल्याला बँडविथ भेटले. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन सॉल्व झालं. काय भेटलं आपल्याला कॅरियर वेव्ह भेटली
फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन्स वेव भेटले आणि बँडविड्थ भेटले. तर ह्या लेक्चरला आजचा पॉईंट आपला कंप्लीट झाला. उद्याच्या लेक्चरला आपण न्यू पॉईंट्स घेऊ. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करू.